आज आपण म्युझिक लेसनमध्ये शिकणार आहोत सुभाषित. सुभाषित म्हणजे काय तर गुड थॉट्स, चांगले विचार. संस्कृत वाङ्मयातील रत्नांचा खजिना, थोड्या शब्दात मोठा आशय किंवा अर्थ सांगणारे सुवचन, अनमोल वचन म्हणजे सुभाषित. तर आता असे सुभाषित का शिकायचे तर आपल्याला चांगले संस्कार व्हावे, चांगले विचार आपण आचरणात आणावे आणि आपली सर्वांगीण प्रगती व्हावी, तसेच आयुष्यात आपण खूप यशस्वी व्हावं म्हणून आपण सुभाषित शिकायचे. तर आता आपण सुभाषित बघूया. वंदे सरस्वती देवीं वीणा पुस्तकधारिणीं पद्मासनां शुभ्रवस्त्रां कला विद्या प्रदायिनीं. आता आपण शब्दांचे अर्थ पाहूया. वंदे म्हणजे वंदन करतो, नमस्कार करतो. सरस्वती देवी म्हणजे विद्येची देवता, विद्या देणारी सरस्वती. वीणा पुस्तकधारिणी म्हणजे सरस्वतीने वीणा आणि एक वाद्य म्हणजे वाद्य आणि पुस्तक हातात धारण केलं आहे, घेतलेलं आहे. आणि पद्म म्हणजे कमळ आणि पद्मासना म्हणजे जी कमलासनावर बसलेली आहे. शुभ्रवस्त्रा म्हणजे जिनं पांढरं वस्त्र, शुभ्र वस्त्र परिधान केलं आहे, साडी, पांढरी साडी नेसलेली आहे. कला विद्या प्रदायिनी म्हणजे जी सरस्वती आपल्याला अनेक कला आणि विद्या प्रदान करते म्हणजे देते. तर अशा सरस्वतीला मी वंदन करतो. आता आपण पूर्ण अर्थ बघूया. हातात वीणा आणि पुस्तक धारण करणाऱ्या, कमलाच्या आसनावर बसलेल्या, शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या सरस्वतीला मी वंदन करतो, नमस्कार करतो. आता आपण पूर्ण सुभाषित म्हणूया. वंदे सरस्वती देवीं वीणा पुस्तकधारिणीं पद्मासनां शुभ्रवस्त्रां कला विद्या प्रदायिनीं. आता मी सांगतो आणि तुम्ही म्हणायचं आहे. वंदे सरस्वती देवीं वीणा पुस्तकधारिणीं पद्मासनां शुभ्रवस्त्रां कला विद्या प्रदायिनीं. आता आपण बरोबर म्हणूया. वंदे सरस्वती देवीं वीणा पुस्तकधारिणीं पद्मासनां शुभ्रवस्त्रां कला विद्या प्रदायिनीं. अजून एकदा म्हणूया. वंदे सरस्वती देवीं वीणा पुस्तकधारिणीं पद्मासनां शुभ्रवस्त्रां कला विद्या प्रदायिनीं.